समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावो हीच सदिच्छा. आणि आता घड्याळात वाजलेले आहे 9:30 आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर पहिल्या गुरुवारची पूजेची मांडणी तर माझी ही झालेली आहे. आणि सर्वांना तुम्हाला माझ्याकडून अगोदर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. पूजेची मांडणी सर्व झालेली आहे आणि मला थोडं बाहेर पण जायचं आहे. का तर कॉलनीतल्या एक काकू आहेत, त्यांच्या नाताचा आज पहिला वाढदिवस आहे, तर त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. तर तिकडं पण जायचं आहे. तिकडं मला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग घरची पूजा वगैरे उरकून करून लक्ष्मीची आरती आपलं वाचन बिचन करून आम्ही मग तिकडं निघणार आहोत मग. आणि मग तर चला मग माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ माझा स्किप करू नका. मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीसाठी खूप प्रिय मानला जातो. आणि ह्या महिन्यामध्ये ना लक्ष्मीची आपण जेवढी सेवा करता येईल ना तेवढी सेवा केली पाहिजे. घरातली स्वच्छता वगैरे सर्व झालेली आहे माझी. आणि सकाळी सकाळी मला जायचं असल्यामुळे मी पूजेची मांडणी ही लवकरच केलेली आहे. लक्ष्मीची व्यवस्थितरित्या मांडणी झाल्यानंतर, पूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर मी लगेच इथं लक्ष्मीची कथा वाचायला घेतली. आणि कारण मला आता जायचं पण होतं बाहेर बड्डेला, त्याच्यामुळं मी घाईघाईने सर्व काही लवकर आवरत होते. आणि कथा वाचून झाल्यानंतर इथं मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नैवेद्यासाठी काही नाही, आपलं साधे आपले पोळी आणि कोबीची भाजी आणि गोड म्हणून शेवायची खीर बनवली होती. शेवायची खीर, शिरा हे लक्ष्मीला प्रिय आहे, त्याच्यामुळं नैवेद्य मी सर्व काही दाखवून घेतलेला आहे. आणि इथं आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे. तर माझी पूजा ही गुरुवारची, मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारची पूजा ही पूर्ण झालेली आहे. खूप छानपैकी पूजा झाली आहे. आणि आता थोडं बाकीचं काम अजून राहिलेलं आहे. कपडे वगैरे धुवायचे आहेत मला. नैवेद्य वगैरे सर्व काही मी लक्ष्मीला दाखवून घेतलेलं आहे आणि मला तिकडं निघायचं आहे. आई आणि मी दोघी पण आम्ही तयार झालो आणि तयार होऊन आम्ही लागलीच निघालो. कॉर्नरला आले की आम्हाला इथं ॲटो भेटला. आणि हा जो पॉईंट होता ना तो राजीव गांधी चौक म्हणायचा आहे. त्याच्या पुढे थोडंसं हे कार्यालय होतं आणि कार्यालयाचं नाव होतं हे गायत्री उत्सव मंगल कार्यालय. त्या कार्यालयामध्ये हा बड्डेचा कार्यक्रम होता. आणि हा आहे राजीव गांधी चौक, तिथला स्टॅच्यू आहे हा. आणि तिथून जवळपासच आहे थोडं मग ह्या राजीव गांधी चौकाच्या. आणि तिथं पोचलो आणि आलो तर एंट्रीला खूप मोठी छान सुंदर अशी रांगोळी काढली होती. आणि तिथला लॉन तर एकदम छान होता, खूप मोठा होता, मस्त परिसर होता. आम्ही थोडंसं लवकरच आलो होतो, जास्त कोणी पब्लिक त्यावेळेस आलेली नव्हते, कारण काकूने आम्हाला 12 वाजताचा टाईम दिला होता. मग 12 वाजेच्या आधीच आम्ही 5-10 मिनटं कमी असताना आम्ही तिथं पोहोचलो. तर आता ह्या उत्सव मंगल कार्यालयामध्ये मी इथं आलेली आहे. पाहू शकता तुम्ही, हे कार्यालय खूप छान आहे, एकदम मोठ्या प्रकारचं आहे. तिथे सजावट खूप छान केलेली आहे. आणि हाच तो आहे आमच्या मार्गितल्या काकूचा नातू आहे. याचाच आज पहिला बड्डे आहे, त्याच्यामुळे आज आम्ही आलेले आहोत. फुलांचं डेकोरेशन वगैरे आणि मध्ये पण खूप छान छान डेकोरेशन केलेलं आहे. चला तर मग आता आपण बड्डेला जाऊया. आणि मध्ये आल्यानंतर मग हा जो बड्डेचा हॉल होता ना तो एवढा छान प्रकारे सजवलेला होता. बड्डे झाल्यानंतर आईनं मग गिफ्ट दिलं आणि तिथून नंतर मग आम्ही जेवणासाठी आलो. आणि तिथं आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं. फोटो काढणं हे तर होऊ शकत नाही. आणि तिथून निघालो. मग येताना हा शिवाजी चौक आम्हाला लागला. आणि शिवाजी चौकामधला हा शिवाजी महाराजांचा हा स्टॅच्यू आहे. आणि एवढी रहदारी, एवढी ट्रॅफिक होती ना, आणि तिथून आम्ही लागलीच निघालो. बड्डेचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान पद्धतीनं झालेली आहे. आता आम्ही घरी निघालेलो. श्रावणी असता आले मी आणि हे पहा तुमच्यासाठी मी आज काय घेऊन आलेली आहे. काय आणले? वाव, कपकेक. कोणाचं जास्त फेवरेट आहे मग कपकेक? दोघींचं पण आहे का? कोण जास्त खाणार आहे? म्हणूनच मी घेऊन आले. आम्ही म्हणलं आता आम्ही बड्डेच्या पार्टीला आम्ही छान जेवण करून आलो, म्हणून म्हणलं चला आता श्रावणीच्या आस्थाचं पण फेवरेट आपण काहीतरी घेऊन येऊया, म्हणून मी तुमच्यासाठी काय कपकेक आणले. मग चला मग एन्जॉय करा मग दोघी जण. त्यानंतर दोघींनी पण कपकेकचा एन्जॉय केला. आणि मला पण आता तिकडून कार्यालयातून यायला
यायला 4-5 वाजलेच होते आणि तिथून माझी लागलीच मग इथं दिवस मावळ्याची कामं जी आहेत ना आपली संध्याकाळची कामं चालू झाली. भांडे वगैरे लावून घेतले मी, घरं झाडून घेतली आणि आली की मी काही साडी वगैरे काही बदलली नाही, कारण मला संध्याकाळच्या टायमिंगमध्ये हळदीचं लेपन करायचं होतं. सकाळच्या टायमिंगमध्ये मला हळदीचं लेपन काही करायला जमलं नाही जायचं असल्यामुळं मग मी संध्याकाळच्या 4-5च्या टायमिंगला हळदीचं लेपन करायचं म्हणून मी काही साडी बदलली नाही. आणि झाडून वगैरे झालं केलं, लगेच इकडे मी दूध गरम केलं आणि इकडे चहा ठेवलेला आहे मी. म्हणलं आधी चहा घ्यावा थोडासा, म्हणजे पुढच्या कामाला आपल्याला थोडंसं फ्रेश वाटेल. आणि मग इथं मी चहा घेत आहे. आपल्याला कुठल्याही कामाचा कंटाळा आला केला की चहा हेच त्याच्यावर एक उत्तम औषध आहे. आणि मग मी इथं आता हळदीचं लेपन चालू केलेलं आहे. छानपैकी हळदीमध्ये मी गोमूत्र थोडं टाकलं आणि हळदीचं लेपन हे माझं झालेलं आहे. कालच्या रस्त्यामध्ये ना खूप छान असे झाडाला छोटे फुलं मिळाले. मी काल पाणी घालत असताना तर गुच्छ होता असा हा, आणि हा गुच्छ मी तोडलेला आहे हा, आणि खूप छान वाटतात. हेच फुलं मी आज लेपनमध्ये वाहत आहे. आज नमो नमः ओम विष्णुप्रियाय नमो नमः ओम धनप्रदाय नमो नमः ओम विश्वजनन्ये नमो नमः. तर अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.